भावाची मुलगी हक्काची सून. भाग एक. आज तिची खूप चिडचिड चालू होती. त्या चिडचिडीतच ती आवरत होती. त्याला कारणही तसंच होतं. तिच्या मावशीने तिला काहीच न सांगता तिच्या आजीसोबत हातमिळवणी करून तिच्या बघण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता, जे तिला आज सकाळीच समजलं होतं. वरून तिच्या आजीने तिच्या मैत्रिणींना बहिणींनाही यायला मनाई केली होती. हे बघ, तुझे लग्नाचं वय उलटून चाललं आहे. तुझ्या मावशीच्या सासरकडील आहे. या मुलाला जर काही करून पळून लावलंस तर माझं मेलेलं तोंड बघशील. सकाळीच तिच्या आजीने तिला तंबी दिलेली होती. मग तिने इच्छा नसतानाही आवरायला घेतलं होतं. काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. कारण तिच्या मावशीच्या नंदेला हाताखाली फक्त नोकर पाहिजे होता. बाकी तिचा जीव फक्त तिच्या मुलांमध्येच होता. शेवटी नशिबावर सोडून ती तिचं आवरून बसलेली होती. यथावकाश तिची मावशी तिच्या सासरकडील पाहुण्यांना घेऊन आली. मावशीने तिच्या नंदेच्या सासरकडच्यांची ओळख करून दिली. मग तिला बोलावणं पाठविण्यात आलं. ती बाहेर आली. तिने मुलाकडे पाहिलं तर त्याचं वय जास्तच दिसत होतं. खरं तर तिच्या आई वडिलांनाही ते रुचलं नव्हतं, पण एकतर ते मावशीच्या सासरकडचे होते. वरून आजीच्या विरोधात जाणं त्यांना जमत नव्हतं. तिच्या पाहण्याचा कार्यक्रम चालू असताना दार वाजलं. सगळ्यांनी दाराकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात चमक आली. ती तशीच दाराकडे धावत सुटली. सासूबाई! ती रडतच तिच्या मोठ्या आत्याच्या कुशीत शिरली. तिच्या दोन्ही आत्या आल्या होत्या. मुलाकडचे गोंधळले. तिची मावशीही गोंधळली. तिच्या आईने तोंडावर हात ठेवत किचनमध्ये प्रस्थान केलं. बाबाही निर्विकार चेहऱ्याने बघत राहिले. बघा ना, तुमच्या सुनेवर किती अत्याचार होत आहेत. टिपिकल सुनेसारखी ती ऍक्टिंग करत होती. काय प्रकार आहे हा? तिची मावशी चिडून बोलली. काही दिवसांपूर्वी कॉलेजचा टॉपर होता ना रे तू? मावशी म्हणाली. हो, होतो टॉपर. मयूर चिडून बोलला. आणि हो, नाही पटवता आले मला कोणाला? खुश? मयूर वैतागून गॅलरीत गेला. त्यालाच हातांना पाहून त्याची आई, मावशी, बहीण हसायला लागल्या होत्या. एवढा हँडसम हुशार मुलाला गर्लफ्रेंड नव्हती? मला विश्वास नाही बसत, मावशी म्हणाली. मावशी, तू पण सुरू झालीस? मयूर गॅलरीच्या दारातूनच बोलला. मला वाटलं तू तरी मला समजून घेशील. मयूरचं आणि त्याच्या मावशीचं नातं मैत्रीपूर्ण होतं. एकतर मयूरच्या आईबाबांचं लग्न लवकर झालं होतं आणि मयूरच्या मावशीचा जन्म त्याच्या आईनंतर 7 ते 8 वर्षांनी झालेला होता. त्यामुळे मयूरच्या आणि त्याच्या मावशीच्या वयात 10 वर्षांचा फरक होता. अरे पण तू चांगल्या जॉबला पण लागला आहेस. मग लग्न करायला काय हरकत आहे? ताई तुझ्या वयाची होती तेव्हा तिचं लग्न होऊन तू शाळेत जायला लागला होतास, मावशी म्हणाली. भीती वाटते ग मला मुलींच्या अपेक्षा ऐकून. मयूर भावुक झाला. त्या अमोलचं बघ ना, लग्न होऊन 1 वर्ष पण झालं नाही तर त्याच्या बायकोपायी त्याला वेगळं राहायला लागलं. मला पण तिने तुमच्यापासून लांब नेलं तर? त्याच्या घरात नक्की काय झालं? काय प्रॉब्लेम होता तू स्वतः पाहिले का? आई म्हणाली. मयूरने नकारार्थी मान हलवली. मग तिच्याच मुळे झालं असं कशावरून बोलतोस? आई म्हणाली. हाताची पाचही बोटे सारखीच नसतात रे. मावशीने मयूरला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तुला काय वाटतं, आम्ही तुझ्यासाठी ऐरी गेली बघू काय? मयूरने दीर्घ श्वास घेतला. म्हणजे मला बांधूनच टाकायचं ठरवलं आहे तुम्ही? लग्न म्हणजे बंधन नाही रे बाळा, मावशी म्हणाली. एकदा का झालं की तुलाच ते आवडायला लागेल. बरं, तुला कोणी आवडली आहे का? कोणाच्या प्रेमात? ती आहे ना, सोबत असली की दादाला नुसतीच चिटकून बसलेली असते, बहीण म्हणाली. कोण ग? मावशीला उत्सुकता लागली. अगं ती नाही का, मयूरच्या वाढदिवसाला मॅगी सारखी केस करून आलेली, आई बोलून हसायला लागली. त्यामागे मावशी आणि बहीण परत सुरू झाल्या. तिच्यासोबत लग्न करण्याऐवजी मी संन्यास घेईन. मयूरने डोक्याला हात लावला. अरे ती पोरगी आहे की मेकअपचं दुकान तेच कळत नाही. तिच्यापेक्षा रोह. मयूर बोलता बोलता गप्प झाला. अच्छा, अब आई दिल की बात जुबान पे. मावशी जिंकल्याच्या आविर्भावात बोललेली होती. तसं काही नाही. तू पण ना. मयूर लाजतच आतल्या खोलीत गेला. इकडे ह्या तिघी त्याला बघून हसायला लागल्या होत्या. मयूर वैद्य नेट सेटची परीक्षा देऊन एका मोठ्या महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून जॉबला लागला होता.
त्याच्या लग्नाचं वय झालेलं होतं, पण तो काही तयार होत नव्हता. कारण आजवर मयूरसाठी 3-4 मुली पाहिल्या होत्या. त्या मुलींना मयूरपेक्षा त्याचा पगार, राहणीमान याच्यात जास्त इंटरेस्ट होता. एकीने तर लग्न झाल्या झाल्या वेगळे राहण्याची अट ठेवली होती. त्या मुलीच्या घरून परत आल्यावर मयूर चिडून बोलत होता. मान्य आहे की एक मुलगी तिचे आई वडील सोडून आपल्या घरी येते, पण तिला मुळातच तुमच्याशी प्रॉब्लेम आहे. तिचे आई वडील येऊन राहिलेले चालणार होते तिला, मग माझे का नको? मयूर रागात म्हणाला. अरे पण काहीतरी ऍडजस्टमेंट करावीच लागते ना. बाबा त्याला समजावून बघत होते. ऍडजस्टमेंट काय फक्त मीच करायची? तिला एवढं पण बोललो होतो की ती एकुलती एक आहे तर चांगलंच मोठं घर घेऊ, त्यात तुझ्या आणि माझ्या दोघांच्या आईबाबांना सोबतच ठेवू. तर लगेच बोलली, तुझे कशाला म्हणून. तिला वाटलं मला ऐकायला नसेल आलं, पण मी स्पष्ट ऐकलं होतं, म्हणून मी नकार दिला. मयूरच्या आई वडिलांनी मयूरसाठी वेगळं राहण्याची पण तयारी दाखवली होती, म्हणून त्याला घरच्यांचा पण राग आलेला होता. तेव्हापासून मयूरने मुलगी बघणेच सोडून दिले होते. बघा, मी बोलले होते ना, आपल्या मयूरसाठी रोहिणीच योग्य आहे. आई मयूरच्या बाबांना रात्री झोपायच्या तयारीत असताना सांगत होती. तेव्हापासून आई बाबांनी रोहिणीला जास्तच मनावर घेतलेलं होतं. तसे तर आईने त्याच्यासाठी तिच्या भावाची मुलगी ठरवलेलीच होती, पण त्याच्या मनात नेमकं काय आहे ते सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून मग आज त्याच्या मावशीला पाचारण करण्यात आलेलं होतं. मयूरच्या आईचं आणि रोहिणीचं म्हणजेच तिच्या भावाच्या मुलीसोबत लहानपणापासून चांगलीच गट्टी जमलेली होती. कधी कधी मस्करीत त्या रोहिणीला सुनबाई पण म्हणायच्या. रोहिणी तर लाजून जायची. मयूर मात्र नाक मुरडायचा. काळाच्या गतीनुसार दोघांची पण वय वाढत चालली होती. वाढत्या वयासोबत मयूरला रोहिणी आवडायला लागली होती, पण मॅडमने त्याला कुठलाच भाव दिलेला नव्हता. मग मयूरने तोही विचार सोडलेला होता. तसे तर रोहिणी मयूरपेक्षा फक्त 6 महिन्यांनी लहान होती. संध्याकाळी मयूरचे बाबा घरी आले. घरात आल्या आल्या मयूरच्या आईने आजचा सगळा प्रसंग सांगितला होता. मयूरच्या तोंडी रोहिणीचं नाव ऐकायला आल्यापासून मयूरचे वडीलही आनंदात होते. म्हणजे सालीसाहेबांनी त्यांचं काम नीट केलं तर, बाबा म्हणाले. मग बहीण कोणाची आहे? आई म्हणाली. हो का? मग इतके दिवस तुला जमलं नाही ते? बाबा जरा खट्याळ झाले. काही पण म्हणा, तुझ्यापेक्षा ती जरा सरसच आहे. हो का? आईच्या नाकाचा शेंडा लाल झाला. मग तिच्यासोबतच करायचं होतं ना लग्न? आई बाबांवर रचून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली. पण माझ्या आयुष्यात तर राधा होती ना, मग गोपिकांच्या मी मागे का लागू? बाबांनी मागूनच आईला मिठीत घेतलं तशी आई लाजली. तुम्ही तर मला रुसून पण देत नाहीत. बाबांना आईचा रुसवा कसा काढायचा हे चांगलंच माहित होतं. मग काय सुटला की रुसवा आई साहेबांचा. अहो मला उद्याच जावं लागेल गावाला, आई म्हणाली. का ग? बाबांनी विचारले. रोहिणीला बघायला उद्या मुलगा येणार आहे. मला माझी सून हातातून नाही घालवायची, आई म्हणाली. मग तर जायलाच हवं तुला. साली साहेबांना पण घेऊन जा. तिचं डोकं जास्त चालतं. बाबा खोडकर हसले. तशी त्यांच्या हातावर चापट पडली. माझ्या शब्दाशिवाय माहेरी पान पण हलत नाही. हो ग बाई, झोप आता, म्हणजे उद्या लवकर उठता येईल. मग दोघेही झोपेच्या अधीन झाले. तिकडे मयूरही आज नकळत का होईना रोहिणीचे नाव तोंडात आल्याने तो भूतकाळात हरवला होता. बेडवर पडला पडला तो त्याच्या बालपणात गेला. मयूरच्या वार्षिक परीक्षेनंतर सुट्ट्या लागल्या की ते नेहमीच गावाला जात असत. मयूरच्या आईबाबांचं गाव एकच होतं, त्यामुळे दोन्ही आजी आजोबांसोबत सगळ्यांना मस्त वेळ घालवता येत होता. गावात पोहोचल्यावर त्यांचा अंगणात पाय पडला की ती दुडू धावत यायची आणि तिच्या लाडक्या मोठ्या आत्यासमोर हात पसरून उचलून घ्यायला लावायची. लहानपणी रोहिणी चांगलीच गबरू गबरू होती. तिचे ते बर आलेले गाल ओढायचा अधिकार फक्त तिच्या लाडक्या आत्याचा होता. एकदा मयूरनेही तिचे गाल ओढायचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा रोहिणीने मयूरच्या पायावर जोरात पाय मारला होता. रोहिणी लहानपणापासूनच अतरंगी होती. तिची मस्ती खोडकरपणा बघायला मयूरला जाम मजा यायची. जसजसं वय वाढत होतं तसतशी गबरू गबरू दिसणारी रोहिणी सुंदर दिसायला लागली होती. शहरातल्या त्या नाजूक मुलींपेक्षा डॅशिक रोहिणी मयूरला जास्त मोहक वाटायला लागली होती. सरसर झाडावर चढणे, नदीत पोहायला जाणे,
गावात कोणी मुलीची छेड काढली की त्याचा हात मोडल्याशिवाय शांतच बसायची नाही. कामाला भिडली की तरुणालाही लाजवेल अशी तिची कामाची पद्धत होती. चांगल्याला चांगली तितकीच वाईटाला वाईट होती ती. दोघे 9वीला पोहोचेपर्यंत मयूर गावाला जात होता. तो 10वीला गेल्यावर त्याला काही गावाला जायला जमले नव्हते. तेव्हापासून सलग 3 ते 4 वर्ष त्याला गावाला जायला जमलेच नव्हते. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्याला गावाला जायचा योग आला होता. त्याचे आई बाबा आणि बहीण मात्र नियमित जात होते गावाला. ह्या वेळेस ते गावाच्या घरी पोहोचले तशी रोहिणी नेहमीप्रमाणे धावतच येऊन तिच्या आत्याला बिलगली होती. आली ग माझी सुनबाई. आत्या तिचा मुका घेत म्हणाली. मयूरने ते बघून नेहमीप्रमाणे नाक मुरडलं. हिचा मेंदू अजूनही लहानच आहे वाटतं. फक्त शरीराने वाढली आहे. मयूरने टोमणा मारला. तू का जळतोस? तुझ्यापेक्षा जास्त जीव मला लावते तर? रोहिणी नजर रोखून मयूरला म्हणाली. रोहिणीचे ते रेखू डोळे बघून मयूर ब्लँक झाला होता. 4 वर्षानंतर तो तिला बघत होता. तिचे मोकळे सोडलेले केस, कपाळावरची चंद्रकोर टिकली, हातात पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगातील सलवार कमीज मध्येही ती खूप सुंदर दिसत होती. त्याच्या बहिणीने मयूरला भानावर आणले. मग ते आतमध्ये गेले. दुपारची जेवणा आटपून सगळ्यांनीच एक वामकुक्षी घेतली. मयूर तर अंगणातल्या झाडाखालच्या पलंगावरच पसरला होता. आई ग. मयूर धडपडत उठला. त्याने समोर पाहिलं तर रोहिणी होती. तिने नेहमीप्रमाणे मयूरची बोटे गरम चहामध्ये बुडवली होती. मयूर झोपेत असला की त्याला कितीही आवाज दिले तरी तो उठत नव्हता. मग रोहिणी त्याला असे चटके देऊन उठवायची. मग मयूर तिच्या मागे पळायचा आणि बाजूच्या हौदात तिला बुडवायचा. ह्या वेळेसही तो तिच्या मागे लागला. नेहमीप्रमाणे त्याने तिला हौदात टाकले. दरवेळेस हसणारी रोहिणी आज मात्र हाताने स्वतःला झाकून घेत होती. तिची ती भिजलेली काया बघून मयूरही जाणीवेच्या पलीकडे गेला होता. तिची भिडलेली नजर आता खाली जाऊ लागली होती. मयूरला आता त्याच्या वागण्याचा पश्चाताप आला होता. कारण ती आता लहान मुलगी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आता लाज चढलेली होती. वरून मयूर बाबत रागही. मयूरने पटकन त्याचा शर्ट काढून तिला दिला. तिने तो पटकन घालून घरात पोवारा केला. मयूर मात्र तिचे ते भिजलेले रूप आठवतच चहा पिऊ लागला होता. दरवेळेस गावाला गेल्यावर गावात फिरणारा मुलगा ह्या वेळेस फक्त मामाच्या घरातच किंवा त्यांच्या घराच्या आसपासच फिरत होता. पण रोहिणीने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. रागत होत्या ना मॅडम तिला हौदात टाकल्यामुळे? चांगले आठवडाभर ते राहिले होते गावाला. पण रोहिणी एका शब्दाने देखील बोलली नाही मयूर सोबत. दुसऱ्या दिवशी ते परतीच्या प्रवासाला लागणार म्हणून आज मयूरने रोहिणी सोबत बोलायचे ठरवले होते. रात्रीची जेवण झाल्यावर सगळे आज झोपायच्या तयारीत होते. रोहिणी मात्र अंगणातच बसलेली होती. तिला बघून मयूर तिच्या जवळ गेला. अजून पण उवा फिरतायत वाटतं केसात. मयूरने हसण्याचा प्रयत्न केला. कारण ती कधीची डोक्याला हात लावून बसलेली होती. मयूरचं वाक्य ऐकून तिने एक रागीट कटाक्ष टाकला मयूरवर. सॉरी ना यार, ते सवयीमुळे झालं. मयूर म्हणाला. हा ठीक आहे, पण परत असं नको करूस, रोहिणी म्हणाली. तिला हसताना पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव आला. आता तिला कसं विचारायचं म्हणून मयूर विचार करत होता. मग त्याला काहीतरी सुचलं. ते आईचे शब्द उगाच मनाला लावून नको घेऊच हा. मयूर तिचा चेहरा वाचत बोलला. कोणते रे? रोहिणी म्हणाली. तेच ते. आई आली की तुला सुनबाई म्हणून हाक मारते ते. मयूर साचरत बोलला. तुझं तोंड बघितलंस का आरशात? ते शब्द मी मनाला लावून घ्यायला? रोहिणी म्हणाली. रोहिणीच्या या बोलण्यावर मयूर काय उत्तर देईल? मयूर आणि रोहिणी एकत्र येतील का? ऐकूया पुढच्या भागात. क्रमशः लेखक महेश गायकवाड. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.